श्रीराम समर्थ. मी विकास देवीदास लाड, राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक. वास्तुविशारद बॅच क्रमांक 26. वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा विद्यार्थी असून आज ह्या महात्मा फुले शैक्षणिक संकुलातील द्विशाला चुल्लिका वास्तू हा अभ्यास करण्यासाठी इथे भेट दिली आहे. संकुलाचे जे प्रवेशद्वार आहे ते पूर्वाभिमुख आहे. ही जी बिल्डिंग दिसते ही सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर हिचे प्रांगण आहे. आग्नेय दिशेला कॅन्टीन आहे. या संकुलाची ईशान्य दिशा कट आहे. मी जो अभ्यास करत आहे तो माध्यमिक विद्यालयाची जी द्विशाला चुल्लिका वास्तू आहे तिचा करत आहे. प्राथमिक शाळेच्या संकुलामध्येच विद्यालयाचे कार्यालय आहे आणि शिक्षकांची रेस्टरूम वगैरे आहे पूर्व साईडला. ही जी चुल्लिका वास्तू आपण बघत आहोत, समोरची जी बाजू आहे ती पश्चिम दिशा आहे. डाव्या बाजूला दक्षिणेला छोटीशी कनेक्टेड इमारत आहे जी दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये आहे. उत्तर दिशा ही मोकळी आहे, पूर्व दिशा मोकळी आहे. तर या चुल्लिका वास्तूमध्ये दक्षिण दिशेला स्वच्छतागृह, पाण्याची टाकी आणि या कंपाऊंडच्या बाजूलाच लगेच सरस्वती नदीचा प्रवाह वाहताना दिसतो. आणि पूर्वेला 450 मीटर या अंतरावर अमरधाम स्मशानभूमी आहे आणि दक्षिणेलाही 400 मीटरच्या अंतरावर मुसलमान समाजाची दफनभूमी आहे. आपण हे पटांगण बघत आहोत. ह्या पटांगणामध्ये प्रार्थना इत्यादी गोष्टी इथे केलेल्या जातात. परेड वगैरे असते. ही जी दुसरी द्विशाला वास्तू आहे जी प्राथमिक शाळेचे संकुल आणि कार्यालय, ही पण द्विशाला वास्तू आहे. ह्या प्राथमिक शाळेच्या संकुलामध्ये ईशान्य दिशेला कट आहे. तर शेजारील नदी, 400 मीटर अंतरावर असलेलं स्मशानभूमी पूर्वेला आणि दक्षिणेला असलेली मुसलमान समाजाची दफनभूमी, याचा परिणाम ह्या वास्तूवर थोडा बहुत जाणवतो. सिन्नर शहरामध्ये विविध शाळा आहेत, ज्यामध्ये जनता विद्यालय असेल, बनासर्डा विद्यालय असेल, चांडक कन्या विद्यालय असेल, हे महात्मा फुले संकुल असेल. तर या शाळांमध्ये जी रँकिंग ठरवली जाते तर त्या रँकिंगचा विचार करता महात्मा फुले विद्यालयाची जी रँकिंग येते तर ती 3री ते 4थी येते.
इथे विद्यार्थी संख्या भरपूर आहे, पण सध्याच्या परिस्थितीत येथील संचालक मंडळ आणि विविध सुधारणा इथे केलेल्या आहेत. नवीन बिल्डिंग येथे वाढलेल्या आहेत आणि सुशोभीकरण वगैरे केलेलं आहे. झाडं व्यवस्थित लावलेली आहे. शालेय परिसर हा सुंदर आहे, स्वच्छ आहे. परंतु आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करता येथील शिक्षक आणि संचालक मंडळ यामधून विद्यार्थी संख्या जितकी हवी तितकी बाहेरची विद्यार्थी संख्या येत नाहीत. इथे आसपासचेच फक्त विद्यार्थी आहेत. फक्त कॉलेजमध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी इथे ॲडमिशन घेत असतात. अशा पद्धतीने ही वास्तू मी आज अभ्यासली आहे. धन्यवाद. श्रीराम समर्थ.